साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। विजापूर येथील रेश्मा पडेकनूर या वैयक्तिक कामासाठी सोलापूरला आले असता त्यांना हॉटेलात बोलावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी करून विनयभंग केल्याच्या आरोपात जामीन मिळावा यासाठी नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्या वकिलामार्फत जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला होता। सोमवारी सोलापूर जिल्हा न्यायालयात मुख्य दंडाधिकारी आर.डी. खेडकर यांच्या कोर्टात सदर जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली। दरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज शेख यांनी न्यायालयासमोर आपला युक्तिवाद सादर केला। यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी आर.डी. खेडेकर यांनी सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी नगरसेवक तौफिक शेख याला 15,000 रुपयांचा जामीन अर्ज मंजूर केला। दरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली। सौ रेश्मा खाजाबंदी नवाज पडेकनूर राहणार विजापूर यांनी एमआयएमचे शहर अध्यक्ष तसेच नगरसेवक तौफिक इस्माईल शेख यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी कावेरी रेस्टॉरंट या ठिकाणी बोलावून त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली आणि त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली तौफिक शेख यांच्या विरुद्ध फिर्याद दिली होती। त्यामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी तौफिक शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये सदर बाजार पोलिसांनी तौफिक शेख यांना विजापूर येथील कारागृहातून ट्रान्सफर वॉरंटद्वारे सोलापूर येथील कोर्टामध्ये अटक करून हजर केला असता त्यांना प्रथमतः पोलीस कस्टडी आणि त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर झाली होती। तौफिक शेख यांना जामीन मिळावा म्हणून आम्ही शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी आर.डी. खेडेकर मॅडम यांच्या कोर्टामध्ये अर्ज सादर केला होता। सदर अर्जाची सुनावणी आज सोमवारी ठेवण्यात आलेली होती। त्यामध्ये सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट करवते यांनी त्यांचे म्हणणे मांडले। यामध्ये युक्तिवादावेळी सरकार पक्षाने केलेला जे ॲप्रिहेन्शन आहे ते कुठल्याही प्रकारे तौफिक शेख यांना लागू होत नाही। तसेच सरकार पक्षाने जे काही आरोप केलेले आहेत, खंडणीचा आरोप वगैरे, हत्यार कायद्याखाली अंतर्गत कुठल्याही प्रकारची रिव्हॉल्व्हरच जे मिळून आलेले नाही तपासादरम्यान, तर कुठल्याही प्रकारे त्या तौफिक शेख यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा लागू होत नाही आणि इतर सर्व बाकीचे जे गुन्हे आहेत ते सौम्य स्वरूपाचे आणि जामीनपात्र आहेत। तसेच खंडणीमधील गुन्ह्यामध्ये त्यांना जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा नाही। त्यामुळे तौफिक शेख यांची प्रतिष्ठा पाहता आणि त्यांचे नगरसेवक पद पाहता त्यांना जामीन मंजूर करावा अशी विनंती आम्ही मेहरबान न्यायालयाला केली होती। सदरची विनंती मेहरबान न्यायालयाने मंजूर करून तौफिक शेख यांना रक्कम रुपये 15,000 रुपयाचा जामीन तसेच सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी दर रविवारी 10 वाजता हजेरी देण्याच्या अटीवर तसेच साक्षीदारावर कुठलाही दबाव आणू नये या अटीवर जामीन मंजूर केलेला आहे। सदर प्रकरणात आरोपी पक्षातर्फे ॲडव्होकेट रियाज शेख तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट करवते यांनी काम पाहिलं।